रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल रात्री मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर नवीन कर्ज वितरित करण्यास आणि ठेवी काढण्यास 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे। बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्याच रक्षणासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटलंय। यानंतर शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील अंधेरी येथे स्थित या बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय। आरबीआयच्या निर्णयानंतर ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा असलेले पैसे काढण्यासाठी ही गर्दी केल्याचं लक्षात येते। गुरुवारी रात्री रिझर्व्ह बँकेने मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर हे निर्बंध लादले। पीटीआयच्या वृत्तानुसार या निर्बंधानुसार आता बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातून पैसे सुद्धा काढू शकणार नाहीयेत। चिंताजनक बाब म्हणजे आरबीआयच्या आदेशानुसार पुढील 6 महिन्यांसाठी बँकेवर हे निर्बंध लागू असणार आहेत। दरम्यान आरबीआयने असंही स्पष्ट केलंय की या निर्देशांचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलाय असा होत नाही। उलट आरबीआय हे आता बँकेच्या कामकाजावरती, त्यांच्या स्थितीवरती लक्ष ठेवून असेल आणि आवश्यकतेनुसार पुढची पावलं उचलली जातील, कारवाई केली जाईल। दरम्यान आरबीआय कडून नेमके कोणते निर्बंध लादण्यात आले तेही आपण पाहूया। काही विशिष्ट अटी लागू करत आरबीआयने ग्राहकांना ठेवींद्वारे कर्ज फेडण्यास परवानगी दिलेली आहे। याशिवाय ही बँक आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार, भाडं आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक कामांवर देखील खर्च करू शकणार आहे। तसंच आरबीआयच्या सूचनांनुसार न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक 14 फेब्रुवारी पासून पूर्व मंजुरीशिवाय कोणतंही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाहीये। याशिवाय आजपासूनच ही बँक कोणत्याही ग्राहकांची नव्याने ठेव स्वीकारणार नाहीये। आतापर्यंत असलेल्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून पुढील आदेशापर्यंत पैसे देखील काढता येणार नाहीयेत। पण न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवता येणार आहे। दरम्यान ही कारवाई करण्याचं मुख्य कारण म्हणजे मागील 2 वर्षांपासून ही बँक सातत्याने तोट्यात असल्याचं आरबीआयला आढळून आलंय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक 2 वर्षांमध्ये आर्थिक तोटा सहन करतेय, ज्याची आकडेवारी जर आपण पाहिली तर मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 227.8 दशलक्ष रुपयांचा आणि 2023 मध्ये 307.5 दशलक्ष रुपयांचा तोटा झालाय असं बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे। याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सुद्धा वृत्त दिलंय। दरम्यान मगाशीच म्हटल्याप्रमाणे आज सकाळपासूनच मुंबईमध्ये अंधेरी येथे स्थित असलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे। काही संतप्त ग्राहकांनी एएनआयशी साधलेल्या संवादामध्ये आपल्या भावना, आपला राग व्यक्त केलाय। ग्राहकांचं नेमकं म्हणणं काय आहे तेही आता आपण पाहूया। कोई कुछ बोला नहीं, कल पैसा डाला तो कोई कुछ बोला नहीं। कल डाल के गए पैसा, ये 60,000 डाल के गए, मैं 10,000 डाल, कुछ बोला नहीं। तो बोलना चाहिए ना कि बाबा इसी आगे वाली बात है, कुछ नहीं बोला तो हम अभी क्या कर सकते हैं इनको? पैसा नहीं, अभी लॉकर खाली लॉकर के लिए दे रहे, पैसे का नहीं। पैसे का ऐसा बोल रहे कि 6 महीने तक आपका मिल जाएगा, बोले अभी मिलना चाहिए, नहीं तो 3 महीने। तो घर में क्या प्रोग्राम है आपको, क्या मतलब क्या अभी इधर डालो, निकाल के खाओ, खर्चा करो, ये है हमारा हाल घर में। तो घर का कोई ईएमआई चल रहा है आपका? ईएमआई है ना, अभी एसी लिया है, अभी लिया है गए महीने में, और फ्रिज लिया है ना, वॉशिंग मशीन लिया है, क्योंकि अभी तो मेरा घर बन गया है, तो अभी मैंने ईएमआई पे सब यहाँ से ये जाता है। अब अभी कहाँ से मैं क्या करूँ, महीना चलाओ कि क्या करूँ मैं, ये समझ में नहीं आ रहा है।